अरे आता आता आलोय ट्रेंडिंगला, लय करायची नाही घाई. बघता बघता मार्केट जाम केलंय आता. पळून जायचं नाही. कुणी बी काही बी म्हणते माझ्या नामात आहे ताकद. आला कुणी बी काही. अरे आता आता आलोय ट्रेंडिंगला, लय करायची नाही घाई. बघता बघता मार्केट जाम केलंय आता. पळून जायचं नाही. कुणी बी काही बी म्हणते माझ्या नामात आहे ताकद. आला कुणी बी काही. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे मटेरियल दिलं आहे ना, ते डाउनलोड करून घ्यायचं आपल्याला आणि VPN स्टार्ट करून घेऊन कॅपकटमध्ये यायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून जे तुम्हाला बिट मार्क दिले ना, ते बिट मार्क इथे घ्यायचे आपल्याला. बिट मार्क घेतलं आहे आता आपण. तर बिट मार्कनुसार तुम्हाला जिथं जिथं पॉईंट कट मारले ना, तिथं तिथं कट मारून घ्यायचे आपलं पॉईंट. तर कट मारून घेतले तर पहिला तुम्हाला आता इथं फोटो टाकायचे. तुम्ही सर्व बिट पॉईंट कट करून घ्या. आता फोटो इथं जॉईन करायला तर पहिला फोटो क्लिक करायचे आपल्याला. खाली ऑप्शन पुढं ढकलायचे तर रिप्लेस ऑप्शनवर जाऊन तुमचा जो कोणताही फोटो असेल ना, तो फोटो इथं घ्यायचा आहे आपल्याला. तो फोटो घ्यायचा आपला, तुमचा फोटो घ्या आणि इथं दोन बोटांनी तुमचा कसा असेल तसा फोटो सेट करून घ्या. सर्व फोटो इथून सेट करून घ्या. तर पहिला फोटो क्लिक करायचे आणि ह्याची जी आपल्याला ब्राईटनेस आणि फुल डाऊन करायचे. तर बाकीचे फोटो फुल घेऊन घ्या, तसं काही नाही. त्या अपोजिट आपल्याला काय करायचं, 15 ठेवायचे फक्त फोटोची. तुम्हाला सांगतो तसं करा तुम्ही. फक्त 15 ठेवायचे आपल्याला. 15 ते 17 काय टेन्शन नाही. तर बाकी सगळे फोटो कट करून घ्या आणि खाली ॲड ऑडिओ त्याच्यावर क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही जी मी बिट मार्क दिलेली ती बिट मार्कची ऑडिओ ते घ्यायची आपल्याला. ते घेतलेले आहे आणि आता फोटो आणि बिट कट करून घ्या. ऑडिओ ते लावून घ्या. तोपर्यंत मी घेतो लावून. आता बिट मार्क ते कट करून घेतले. तर आपला पहिल्या फोटोची आपण जी ऑपोजिटी ती हा फुल डाऊन केलेली आहे आणि त्याचा ऑब्जेक्टमध्ये जाऊन त्याचं सॅच्युरेशन आहे फुल डाऊन करायचं आहे. हे फुल डाऊन करायचं आहे, सॅच्युरेशन फुल डाऊन करायचं आहे. आता आपण काय करू, इफेक्ट देऊ. तर जे 2 नंबरचा बिट पॉईंटपासून आपण इफेक्ट देणार होता, ॲनिमेशनच्या ऑप्शनवर जायचं आहे. कॉम्बामध्ये जाऊन आपण पांडुरमा 1 हे पहिल्या फोटो द्यायचे. दुसऱ्या फोटोला आपल्याला ॲनिमेशनमध्ये कॉम्बामध्ये जाऊन पांडुरमा 2 द्यायचे. तो हे जे 6 फोटो आहेत ना, 6-7 फोटो ह्यांना आपलं पांडुरमा 1 ते पांडुरमा 2 फोटो आपल्याला इफेक्ट द्यायचे. पांडुरमा 2 त्याला पांडुरमा 1 असे इफेक्टच द्यायचे. तर आणि जो 11 सेकंदात मागचा लास्ट फोटो आणि बारीक बारीक जे बिट मारलेली ना, त्या फोटोला आपल्याला इनमध्ये जायचं आहे आता ॲनिमेशनमध्ये आणि रॉक व्हर्टिकल द्यायचे आणि याची जी लेन्स ही फुल राहू द्यायची आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बामध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं हे फिल्टर द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये थांबून आपल्याला रॉक व्हर्टिकल द्यायचं. त्याची जी खालची लेन्स आहे की 7 पॉईंट ठेवायची आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला जायचं, ॲनिमेशनमध्ये जाऊन आपलं कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हे फिल्टर द्यायचं आहे. आता आपण फिल्टर देऊन ठेवले तर आणि इथं ह्या फोटोला आपण त्याचे ऑब्जेक्ट आहे सॅच्युरेशन फुल डाऊन केलेलं आहे. तर ह्याच्या पुढच्या फोटोला जे आपल्याला ऑब्जेक्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन आहे ह्याचं फुल डाऊन करायचं आहे. फुल डाऊन करायचे आणि तर पुढचा फोटो सोडायचा. त्याच्या पुढच्या फोटोला पण आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन हे फुल डाऊन करायचे आहे आपल्याला. एक फोटो व्हाईट करायचा आहे, एक फोटो सॅच्युरेशन डाऊन करायचं. ह्याचं नाही करायचं, त्याचं करायचं. असे फोटो तुम्ही काय करा, सॅच्युरेशन डाऊन करून टाका ऑब्जेक्टमध्ये जाऊन ह्या फोटोपर्यंत. जो आपण बिट पॉईंट कट केलेत का, तर हा फोटो फक्त घ्यायचा आहे. तोपर्यंत सॅच्युरेशन डाऊन करायचं नाही, पुढचा फोटोला करायचं नाही. तर आता आपण काय करू, तुम्हाला मी व्हिडिओच्या बिट मार्क डिस्क्रिप्शनमध्ये आहे का जे नेम दिलेले आहेत ना, ते आपल्या इथं लावून घ्यायचं आहे. तर काय करायचं, ओव्हरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ना, ते इथे घ्यायचे. तर मी ऑलरेडी घेतलेले, तर तुम्ही पण घेऊन घ्या. तर आता पहिला पॉईंटवर क्लिक करायचे आणि जो इथं व्हिडिओच्या अलीकडे नाही का -+ दिसतं हे घ्यायचं आपल्याला इथं. तर काय करायचं, पहिले ह्याच्यावर क्लिक करायचे आणि ते घ्यायचे आणि पुढं काय करायचं, खालचे ऑप्शन सिलेक्ट करायचे तर आणि मार्क्सचं ऑप्शन, मार्क्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि आपल्याला काय करायचं, मिरर घ्यायचं आहे आणि याची लेन्स आहे ना ही बारीक ठेवायची आपल्याला तुमच्या पद्धतीनुसार आणि ज्याची लेन्स जी वाढायची काही कमी राहून द्यायची थोडी.
पहिले ते साईडला ठेवायचे एकदम आणि खालची लेन्स आहे घ्यायची पुढं घ्यायची आणि मग हे ऑप्शन आपलं पुढं सरकायचे. सर्व फोटोला असं तुम्ही जे ओवरमध्ये दिलेत फोटो ना ते सर्व फोटो तसं करून घ्यायचे. पहिले 1 नंबर काय करायचं, ह्या व्हिडिओच्या खाली जी लेन्स दिलेली काय ह्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्ही तिथं फोटो सुरू स्टार्ट होतो का तिथंच करायचं आणि तिथून डबल आपल्याला मास्कमध्ये जायचं. मास्कमध्ये जाऊन तुम्ही मिरर द्यायचं आहे आणि जी लेन्स याची कमी राहून द्यायची आणि ती 1 नंबर स्टार्टला इथं ठेवायची आणि शेवटला आहे का डबल आहे का व्हिडिओपाशी नाही का हे बीट मार्क असं हे दाबून काय करायचं आपल्याला डबल आहे का व्हिडिओ ही लांब न्यायचे फक्त शेवटपर्यंत सोडून द्यायचे. तर सर्व ह्याला करून घेतो मी. त्या व्हिडिओ अशी ग्रेट होणार आहे. आता आलोय ट्रेंडिंगला, लई करायची नाही घाई, बघता बघता मार्केट जाम केले आता. किती काय रिंग ते माझ्या नामात आहे टाकलं. आता व्हिडिओ आपली क्रिएट झालेली आहे. तर आता वर 1080 पीच आहे ना तिथं आपलं टोके करून टाकणं एक्सपोर्ट करून टाकायचं. तर हा व्हिडिओ बनवायला कोणाला टाईम नसेल भेटत किंवा बनवू शकत नाही सांगू नये तर खाली व्हॉट्सअप नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ऐका. ही व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बनवून भेटेल.